मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। महावीर स्वामींच्या समवशरणामधून इंद्र 66 दिवस पर्यंत ज्या वेळेला दिव्यध्वनी केली नाही त्यावेळेला इंद्र स्वयं बटूचा वेश धारण करून इंद्रभूती ब्राह्मणांकडे गेलेले आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्यांना एक श्लोक विचारला। या श्लोकाचा अर्थ मला विशद करून सांगा। जो श्लोक तत्वार्थ सूत्रामध्ये आलेला आहे, त्रैकाल्यम द्रव्य षटकम नवपद सहितम जीव षटकायलेशा, हा श्लोकाचा अर्थ विचारला। आणि याचा अर्थ त्रैकाल्यम द्रव्य षटकम, द्रव्य षटक काय आहे, नंतर हे जेव्हा त्याला कळेना असं झालं। त्रैकाल्यम तर कळलं, त्रैकाल्यम द्रव्य षटकम नवपद सहितम, नवपद कोणते, अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचा उलगडा न झाल्यामुळे आणि त्याला वाटलं की आपण त्यांच्या गुरु समक्षच जावं आणि म्हणून इंद्रभूती ब्राह्मण असे म्हणाले की चल मी तुझ्या गुरूंच्या जवळच त्याचा अर्थ सांगतो। आणि या चैत्य भक्तीच्या याच्यामध्ये हा जो श्लोक सांगितलेला आहे हा दुसऱ्या त्याच अर्थाचा आहे, पण दुसऱ्या म्हणजे दुसरा श्लोक त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे की धर्मद्वय त्रिविध काल समग्र कर्म षड्द्रव्य काय सहितः समयश्च लेशाः तत्वानी संयमगती सहितं पदार्थे ही अंग प्रभेद मनीषम वद चास्तिकायम। याचाही अर्थ तसाच आहे। दोन प्रकारचा धर्म, निश्चय आणि व्यवहार धर्म, त्रिविध काल, तीन प्रकारचा काल, भूत वर्तमान भविष्य, समग्र कर्म, 8 प्रकारचं कर्म, 148 प्रकारचं कर्म, 120 122 अशा प्रकारचं कर्म, षड्द्रव्य 6 प्रकारचे द्रव्य, काय सहित, जे द्रव्य आहे ते काही काय सहित आहे काही रहित आहे, समय आहे, नंतर लेशा तत्व, संयमाची गती कशी असते, पदार्थ कसे आहे आणि अंग प्रभेद भेद कसे आहे, अशा प्रकारचा अनिशम त्या ठिकाणी वद ताबडतोब सांग अस्तिकायम, अस्तिकाय काय आहे। जशी एखादी पहेली आपण ठेवावी त्याप्रमाणे ही पहेली इंद्रभूती ब्राह्मणा समक्ष उपस्थित केल्या गेली आणि याला उत्तर देण्यासाठी म्हणून ते स्वयं त्या ठिकाणी राजगिरी नगरीमध्ये कुठे विपुलाचल पहाडावर उपस्थित झाले आणि मानस्तंभ पाहला असताना त्यांचा अहंकार चूर झाला आणि सम्यक्त्वाची त्यांना प्राप्ती झाली। अशा या गौतम गणधर स्वामींनी ज्या वेळेला प्रत्यक्ष महावीर स्वामींना बघितलं त्यानंतर त्यांच्या मुखातून जे उत्स्फूर्त उद्गार निघाले ते काव्य रूपाने चैत्य भक्तीच्या रूपात आमच्या समोर विद्यमान आहे। आपण काल पहिला श्लोक त्याचा पाहिला, पहिल्यांदा एक मंगलाचरण पाहिलं प्रभाचंद्र आचार्यांचं आणि त्यांनी सांगितलेला पहिला श्लोक बघितला की जयती भगवान हेमाम भोज प्रचार विजृंभिता। अशा तऱ्हेने या श्लोकामध्ये समवशरणामध्ये कसे ते विराजमान असतात आणि गमन होत असताना त्यांचं गमन कसं होतं, 225 सुवर्ण कमलांची रचना कशी असते, 100 इंद्र ज्यांच्या चरणी नतमस्तक असतात त्यांच्या मुकुटातील प्रभेनी जणू काही त्यांचे पाय उजळून निघालेले आहे, अतिशय तेजस्वी तेजपुंज असे तळवे त्यांचे त्या ठिकाणी आहे। अशा तऱ्हेचं आम्ही वर्णन काल बघितलं आणि समवशरणामध्ये जो आश्रय घेईल, जो जाईल, ते परस्पर वैरी असतील तरी देखील त्यांचं वैर त्या ठिकाणी राहू शकत नाही।
मित्रत्वाच्या नात्याने एकाच भांड्यामध्ये सिंह आणि गाय हे चिन्ह आपण बघतो. त्या चिन्हांनी वलयांकित असं यांचं हे सगळं समवशरणाचं वैभव हे आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी तरळून जातं. हा श्लोक आम्ही वाचत असताना. आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की धर्माला आणि जिनेश्वरांच्या दिव्य ध्वनीला या श्लोकामध्ये प्रणाम केलेला आहे. पहिल्यांदा महावीर स्वामींना प्रणाम केला. महावीर स्वामींचा जो धर्म आहे हा धर्म कशा प्रकारचा आहे आणि जिनेश्वरांची जी दिव्य ध्वनी आहे ही कशा प्रकारची आहे. जिनेश्वर भगवान हे संपूर्ण त्यांच्या शरीरातून ओंकारमय निरक्षरी दिव्य ध्वनी बाहेर पडत असते आणि ती प्रत्येक भव्य प्राण्याला आपापल्या भाषेमध्ये समजतं. अशा प्रकारची विशेषता त्यांच्या दिव्य ध्वनीत कशी आहे हे या दुसऱ्या श्लोकामध्ये या ठिकाणी गौतम स्वामी स्वयं सांगत आहे. तदनुजयति श्रेयान् धर्मः प्रवृद्ध महोदयाः कुगति विपथ क्लेशाद्यासौ विपाशयति प्रजाः परिणतनयस्याङ्गि भावात् विविक्त विकल्पितं भवतु भवतः त्रातु त्रेधा जिनेन्द्र वचोमृतम्. परत एकदा पाहू. तदनुजयति श्रेयान् धर्मः प्रवृद्ध महोदयः कुगति विपथ क्लेशाद्यासौ विपाशयति प्रजाः परिणतनयस्याङ्गि भावात् विविक्त विकल्पितं भवतु भवतः त्रातु त्रेधा जिनेन्द्र वचोमृतम्. यानंतर या श्लोकामध्ये जयती श्रेयान धर्म, धर्म जो श्रेयस्कर आहे, श्रेयस्कर आहे, मोक्ष मार्ग दाखविणारा आहे, कल्याण मार्ग प्रतिपादन करणारा आहे असा जो धर्म आहे हा जयती, हा जगामध्ये जयवंत असो. जसं अरहंत भगवान तीर्थंकरांचा त्यांनी गुणानुवाद केला, जय जयकार केला, त्याप्रमाणे त्यांनी प्रतिपादन केलेल्या धर्माला देखील त्यांनी या ठिकाणी जयवंत असो अशा प्रकारचं संबोधन दिलेलं आहे. आणि हे धर्म कसा आहे, हा धर्म जो आहे हा जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला आहे, म्हणजे सर्वज्ञांनी सांगितलेला आहे. आणि जिनेंद्र वच अमृतम, हा अमृताप्रमाणे आहे. एवढ्या या महत्वाच्या शब्दांना आपल्याला बघायचं आहे. म्हणून या ठिकाणी तदनु याचा अर्थ पहिल्यांदा अरहंत परमेष्ठीला नमस्कार केल्यानंतर जयती, चिरकालपर्यंत हा जयवंत असो. काय तर श्रेयाण, श्रेयाण म्हणजे प्रशंसनीय, स्वर्गादी पदांची प्राप्ती करून देणारा असा धर्म हो, धर्म जयवंत असो. हा धर्म कसा आहे तर धर्माची वैशिष्ट्ये जर आम्हाला पाहायची असेल तर धर्माच्या तर अनेक व्याख्या आपण बघितलेल्या आहे. धर्माची तर पहिली व्याख्या आम्हाला प्रवचनसार मध्ये मिळते, चारित्तम खलु धम्मो, चारित्र हा धर्म आहे. आणि चारित्र आहे याचा अर्थ चारित्र थर्ड स्टेजवर आहे, त्याच्या आधीची स्टेज आहे सम्यक ज्ञानाची आणि पहिली स्टेज आहे सम्यक दर्शनाची. म्हणजे जो शेवटी कलशारूपाने सांगितलेला आहे त्याच्या आधीची पायारूप दोन धर्म जीवनात असावीच लागतात. म्हणजे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सहित असलेला चारित्र हा खरोखर धर्म आहे. आणि पुढे त्या श्लोकामध्ये सांगितला की हा धर्म साम्यरूप आहे आणि साम्यरूप असताना मोह क्षोभ विहीन परिणाम, हा मोह क्षोभ विहीन असा परिणाम आहे. म्हणजे अत्यंत मंद उपशमित झालेला भाव जीवनात आहे आणि तो आहे खरा धर्म. ही व्याख्या दिली धर्माची. धर्माची व्याख्या सांगताना अनेक व्याख्या आपल्या समोर आहे. अहिंसा परमो धर्म, हा अहिंसा हा परमधर्म आहे. अहिंसा संयमो तवो धम्मो, अहिंसा संयम आणि तप म्हणजे धर्म आहे. आणखी व्यावहारिक स्तरावर जर आलं तर 10,00,000 धर्म म्हटलं, नंतर रत्नत्रयाला धर्म म्हटलं. तर या सगळ्या धर्माला
त्यांनी हा सगळा जो धर्म आहे हा सदा जयवंत असो अशा प्रकारचं, किंवा वस्तू सहावो धम्मो. तर हे सगळे जे धर्माचे भेद प्रभेद आम्ही सांगितलेले आहे, याच्या माध्यमातून जगतामध्ये वस्तू व्यवस्था कशी चालते, वस्तुतत्व काय आहे, आमच्यामुळे वस्तुतत्व बदलत नाही आणि वस्तुतत्वामुळे आम्ही बदलत नाही. प्रत्येकाची स्वतंत्रता आहे, गतिमानता आहे, परिणमशीलता आहे, निमित्त नैमित्तिक संबंध आहे. पण कोणतंही द्रव्य कोणत्याही धर्मावर अवलंबून नाही. प्रत्येकाची स्वचतुष्टयाची स्वतंत्रता आहे आणि परचतुष्टयापासून प्रत्येक वस्तू भिन्न आहे. म्हणून याची प्रशंसा समयसार मध्ये आचार्य कुंदकुंदांनी केलेली आहे. ते म्हणतात, तम एयत्त विहत्तम दायेहम अपणम सवी हवेन. असा तो एकत्व विभक्त आत्मा धर्म मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या निज वैभवानी दाखवणार आहे. जदी दायेच्छपमाणम चुक्केच छलम न घेतव्यम. आणि मी जर तुम्हाला तो धर्म दाखवू शकलो, तो शुद्ध आत्मा जर मी तुम्हाला दाखवू शकलो, तर तुम्ही ते प्रमाण माना. पण याच्या माध्यमातून तुम्ही छल मात्र करू नका, कपट मात्र जीवनात करू नका. हे आचार्य कुंद भगवान समयसार मध्ये उद्घोष करत आहे. असा हा आमचा धर्म. म्हणून या धर्माचं स्वरूप आम्हाला प्रत्यक्षात समजलं पाहिजे. कसा आहे आमचा धर्म? जर कुणी आम्हाला विचारलं, एखाद्या अजैन व्यक्तीशी आमचा पाला पडला आणि तिने जर मला विचारलं की तुझ्या धर्माची महती कथन कर, आम्हाला आमच्या धर्माविषयी 7-8 त्याचे विशेषण आम्हाला सांगता यायला पाहिजे. 7-8 नाही तरी 4-5 विशेषण तर आम्हाला नक्की आमच्या धर्माविषयी सांगताच यायला पाहिजे. पहिला तर आम्ही विशेषण सांगू की आमच्या धर्मामध्ये जे काही तत्व सांगितलेलं आहे, हे तत्व कसं आहे, तर या तत्वांना कुणीही चॅलेंज देऊ शकत नाही, याचं कुणीही खंडन करू शकत नाही. जी तत्व आहे ती अकाट्य आहे, त्याला कुणीही त्याचं छेदन भेदन करू शकत नाही. पहिलं तर आम्हाला आमच्या धर्माबद्दल एवढी ग्वाही, एवढी श्रद्धा आमच्या अंतरंगामध्ये असलीच पाहिजे, पहिलं विशेषण. दुसरं, हा आमचा जो धर्म प्रतिपादन केलेला आहे हा सर्वज्ञांनी सांगितलेला आहे. आप्तोपज्ञम, आप्तांनी सांगितलेला आहे. आप्त म्हणजे कोण? प्रश्न. रत्नकरण शावकाचार मध्ये आप्त कुणाला म्हटलं? जे 18 दोषांनी रहित आहे ते आप्त. त्यांच्याजवळ सर्वज्ञत्व आहे ते आप्त्य. ज्यांच्याजवळ वीतरागता आहे ते आप्त. आणि जे असे आहे, वीतरागी आहे, सर्वज्ञ आहे, त्यांचं प्रतिपादन अन्यथा असू शकत नाही. म्हणून आम्हाला दुसरं विशेषण सांगता आलं पाहिजे की या धर्माचं प्रतिपादन करणारे जे कोणी आहे ते कसे आहे, तर सर्व जगाचे ज्ञाते आहे, वस्तुव्यवस्थेला जाणणारे आहे. आणि त्यांनी सांगितलेलं वीतरागतेला धरून असल्यामुळे कोणत्याही एका तराजूकडे ते झुकलेले नाही. म्हणून त्यांचं समतोल अशा प्रकारचं प्रतिपादन आहे. दुसरी विशेषता. तिसरा, आमचा धर्म कसा आहे, तर आमच्या धर्मामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते कितीही कसोटीवर घासून पाहिलं तरीही खरं उतरणार आहे. प्रत्यक्षाच्या कसोटीवर घासून बघितलं तरीही ते खरंच आहे. परोक्षाच्या कसोटीवर घासून बघितलं तरीही ते खरंच आहे. म्हणजे प्रत्यक्ष परोक्ष कोणत्याही तऱ्हेने आमच्या धर्मामध्ये बाधा येत नाही. जे आदिनाथ स्वामींनी सांगितलेलं आहे तेच महावीर भगवंतांनी सांगितलेलं आहे ना. आदिनाथ स्वामींचा धर्म वेगळा, महावीर स्वामींचा धर्म वेगळा असं नाही. ज्या मार्गाने आदिनाथ भगवान गेले, जी त्यांना क्षपक श्रेणी आरोहण करावी लागली, तोच मार्ग
अनेक वर्षांच्या कालानंतर सुद्धा महावीर स्वामींनाही अंगीकार करावा लागला. तीच भूमिका, तशीच तपश्चर्या, तीच श्रेणी, तशाच प्रकारे कर्मांची प्रक्रिया, हे सगळं करून एक सत्य त्यांनी उजागर केलं. म्हणून आमच्या धर्मामध्ये कुठेही विरोध नाही. नंतर हा धर्म आमचा जो आहे हा सर्व प्राणी मात्रांसाठी आहे. हा फक्त जैनांची याच्यावर मक्तेदारी आहे असं नाही आहे. जो याला अंगीकार करेल त्याचा धर्म आहे. फक्त अंगीकार करण्याची गोष्ट आहे, स्वीकार करण्याची गोष्ट आहे. जो हा धर्म स्वीकारेल, अंतःकरणपूर्वक त्याची सत्यता ज्याला प्राप्त होईल, त्याच्यासाठी हा कल्याणकारक असणार आहे आणि मिथ्या मार्गाचं खंडन करणारा आहे. जो काही कुगतीला नेणारा मार्ग आहे, या मार्गाला खोडून काढणारा असा हा धर्म आहे. म्हणून असा हा आमचा धर्म आहे, हा जयती. आणखी जर आम्ही विशेषता पाहू म्हटलं तर आमचा धर्म हा अनेकांतमयी आहे. तज्जयती जगत ज्योती. आमची ही ज्ञान ज्योती अनेकांतात्मक आहे आणि अशा अनेकांताला, अनेकांताचं प्रतिपादन करणाऱ्या सापेक्ष कथन ज्याच्यामध्ये आहे, असा आमचा हा धर्म हा निरंतर जयवंत राहणार आहे. यच्च यावत पर्यंत हा टिकणार आहे. भलाई याचा काही काळासाठी अस्त होईल, जसा षष्टम काळामध्ये हा धर्माचा इथे अस्त होणार आहे, परंतु त्यामुळे आमचा मार्ग दुसरा राहील असं असू शकत नाही. एवढा अकाट्य विश्वास आमच्या जीवनात, आमच्या धर्माविषयी आम्हाला असला पाहिजे. आमचा धर्माचा आम्हाला सार्थ अभिमान जीवनात असला पाहिजे. म्हणून असा हा श्रेयान, श्रेयान म्हणजे कल्याणकारी असा धर्म हा जयवंत असो. पुढे विशेषतः सांगतात की प्रवृद्ध महोदयः, प्रवृद्ध महोदयः प्रकर्षेण वृद्धिंगतः. प्रकर्षाने जो वृद्धिंगत झालेला आहे, असा महान झालेला आहे, निरंतर याच्यामध्ये महानताच असणार आहे. म्हणून त्याला म्हटलं प्रवृद्ध महोदयः. अत्यंत वृद्धीला हा प्राप्त झालेला आहे. याचाच अर्थ हा धर्म आम्हाला योग्य मार्ग दाखविणारा आहे. आणि कुगती विपथ, कुगती खोटी गती. जगामध्ये चारही गती तशा पाहिल्या तर खोट्याच आहे. एकही गती काही खूप चांगली आहे, चारो गती कशा आहेत, खोट्याच आहे. पण तरी देखील त्यातल्या त्यात मनुष्य गती कथंचित मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय असल्यामुळे या गतीला आम्ही तिथे चांगली आहे असं म्हणतो. आणि जो या मुक्ती मार्गावर आरूढ होईल, संयम धारण करेल, त्याच्या जीवनात या मनुष्य गतीतूनच मोक्ष गती प्राप्त करू शकतो. म्हणून कुगती कारक आहे, विपथ आहे. विपथ आहे म्हणजे मिथ्या दर्शनादी पथांना सांगणारा जो काही आहे आणि त्यामुळे क्लेश होणार आहे. संकटांची मालिका आमच्या समोर उपस्थित होणार आहे. त्यांनी प्रजा विपाशती, त्याला या मार्गाने सोडवलेलं आहे. चांगल्या अशा प्रवृद्ध महामार्गाने त्याला सोडवलेलं आहे. अशा तऱ्हेने हा आमचा धर्म असणार आहे. परिणत नयस्यांगी भावात. आता आमचं जे तत्वज्ञान आहे हे अनेकांतमयी आहे. याला अनेक आयाम आहे आणि एक एक आयामाने जेव्हा आम्ही या धर्माकडे बघू त्यावेळेला ते नय प्रतिपादन असणार आहे. पूर्णतेचं, समग्रतेचं विवेचन किंवा समग्रतेने वस्तुतत्व सांगणं हे झालं प्रमाण. आणि त्याच्या एकेका भागाचं, एकेका आयामाचं विश्लेषण करत जाणं हा झाला नय व्यवस्था. जो आम्हाला वस्तुतत्वापर्यंत पोचवितो तो नय. नयाची व्युत्पत्ती पण तशी, नयती इति नयः. जो आम्हाला नेऊन पोचवतो कुठे, वस्तुतत्वाकडे. तर वस्तुतत्वाकडे पोचविणारं जे काही आहे तो आहे नय. आणि हे नय किती आहे,
तर नय हे दोन प्रकारचे प्रामुख्याने म्हटल्या जातात. एक म्हटल्या जातो द्रव्यार्थिक नय आणि दुसरा म्हटल्या जातो पर्यायार्थिक नय. तर विविध पर्याय रूपाने जो परिणमतो असा जो परिणत असणारा समुच्चय त्याला द्रव्य म्हटलं जातं. आणि या द्रव्याचं प्रतिपादन द्रव्यार्थिक नयानी केल्या जातं. द्रव्याचं प्रतिपादन ज्याच्यामध्ये आहे तो द्रव्यार्थिक नय आणि पर्यायीचं भेदांचं प्रभेदाचं प्रतिपादन ज्याच्यामध्ये आहे त्याला पर्यायार्थिक नय म्हटल्या जातं. वस्तू द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक दोन्ही नयांनी समन्वित आहे. वस्तूमध्ये दोन्ही अंश युगपद विद्यमान आहे. जेव्हा आम्ही एकाला मुख्यता देतो आणि दुसऱ्याला गौणता देतो तेव्हा तो समीचीन नय म्हटल्या जातो. आणि जेव्हा एकाला प्रतिपादन केलं आणि दुसऱ्याचं निराकरण केलं तो मिथ्या नय म्हटल्या जातो. आमची व्यवस्था अशी आहे, आम्ही निराकरण करत नाही. आम्ही जे सांगतो ते गौण मुख्य व्यवस्थेनी. ज्याला प्रधानता द्यायची ते मुख्य आणि ज्याला आम्हाला आत्ता नाही सांगायचं पण आमच्या अंतःकरणात आहे त्याला गौणता दिली आहे तो उपेक्षित नय म्हटल्या जातो. आणि अशा तऱ्हेने वस्तू व्यवस्था निरंतर चालत असते. तर या दृष्टीने जर आम्ही पाहिलं तर दोनही तऱ्हेचे विविक्त विकल्पितम अनेक विकल्प हे त्या ठिकाणी गणधर प्रणीत धर्मामध्ये विद्यमान आहे. जर आम्ही नयांचे भेद प्रभेद करत गेलो तर आम्हाला तत्वार्थ सूत्रात नय मिळतात. तत्वार्थ सूत्रात किती नय मिळतात? 7 नय. नयगम संग्रह व्यवहार रुजसूत्र शब्द समभिरूढ एवं भूत हे 7 नय मिळतात. जर आम्ही दुसऱ्या तऱ्हेने परत प्रतिपादन केलं तर आम्हाला व्यवहार नय निश्चय नय मिळतात. परत आम्ही व्यवहाराचे भेद प्रभेद निश्चयाचे भेद प्रभेद करत गेलो तर आम्हाला व्यवहार नयाचे परत 2 भेद मिळतात. कोणते? सद्भूत व्यवहार असद्भूत व्यवहार. परत आम्ही भेद प्रभेदात झालो की असद्भूताचे परत उपचरित अनुपचरित, सद्भूतचे परत उपचरित अनुपचरित, अनेक भेद प्रभेद. निश्चय नयाचे भेद मिळतात का की नाही मिळत? की निश्चय नय भेदानी रहित आहे? निश्चय नयाचे देखील भेद करू शकतो. एक देश शुद्ध निश्चय नय, अशुद्ध नय, साक्षात शुद्ध निश्चय नय आणि परमपारिणामिक शुद्ध निश्चय नय. अनेक प्रत्येक वेळेला नयामध्ये विवक्षा जोडावी लागते, अपेक्षा जोडावी लागते आणि ही अपेक्षा जर आम्ही जोडत असू तर आमचे नय समीचीन आहे. पुढे चालून प्रवचनसार मध्ये 47 नय सांगितले आचार्यांनी कुंद देवांनी. अनेक आणि पुढे चालून तर बोलू तितके नय. आमचा वचन व्यवहार कशामध्ये आहे? सगळा नयामध्ये आहे. म्हणून अशा तऱ्हेने या सगळ्यांना आम्हाला त्या ठिकाणी समाविष्ट करून द्रव्यार्थिक नय, पर्यायार्थिक नय आणि कधी कधी एकाला मुख्यता देऊन कथन करण्याची जी शैली आणि ही कुणी आम्हाला शिकवली तर साक्षात अरहंतांच्या दिव्य ध्वनीतून आणि गणधरांच्या निरूपणातून आमच्यापर्यंत ती शैली, ती भाषा. पहिल्यांदा तर आम्हाला ही ग्रंथाची भाषा समजावी लागते. जर आम्हाला केमिस्ट्री शिकायचं असेल तर आम्हाला समीकरण शिकावे लागतात. याला ऑक्सिजन म्हणतात, याला हायड्रोजन म्हणतात, याला सगळं म्हणतात, हे शिकावं लागतं. त्याप्रमाणे आम्हाला जर आमच्या आगमामध्ये उतरायचं असेल तर आगमाची भाषा, आणि आगमाची भाषा कोणती आहे? नय ही आगमाची भाषा आहे. तर या नयाला देखील आम्हाला शिकावं लागतं, समजावं लागतं आणि हे आमचं सगळं शास्त्र अशा तऱ्हेने सुव्यवस्थितरित्या या नयामध्ये योग्य रीतीने सांगितल्या गेलेलं आहे. अशा तऱ्हेने हे काय आहे तर विविक्त. विविक्त याचा अर्थ विशुद्ध किंवा गणधरांनी
आणि विकल्पितम म्हणजे रचितम, रचित असं आहे. आणि हे जे शास्त्र आहे म्हणजे हा जो धर्म आहे हा भवतः भवतु त्रातु, हा आमचं रक्षण करो. धर्म धर्मो रक्षती रक्षकः असं म्हटलं जातं की धर्म नेहमी आमचं रक्षण करतो, प्रोटेक्शन करतो, आमच्या भोवती एक सुरक्षित कवच निर्माण करतो. धर्मामध्ये जे काही तत्व सांगितलेले आहे हे तत्व जेव्हा आम्ही जीवनात अंगीकार करतो, हा धर्म आमच्या अंतरंगामध्ये पूर्णतः आम्ही जोपासतो, भिनतो, त्याचं पालन करतो, त्यावेळेला एक आमच्या सभोवती असं सुरक्षा कवच निर्माण होतं. म्हणून धर्मो त्रातु भवतु, भवतः म्हणजे आम्हाला, आणि त्रातु म्हणजे त्या ठिकाणी आमचं रक्षण करो. त्रेधा हा शब्द जो आलेला आहे हा जिनेंद्र भगवंतांच्या वचनासाठी आलेला आहे. जिनेंद्र भगवंतांनी जो उपदेश दिला तो त्रितय धर्मात्मक दिला. 3 तऱ्हेचा धर्म सांगितला. उत्पाद व्यय द्रव्ययुक्तम सत, सत सांगितलं. सत म्हणजे अस्तित्व, वस्तू व्यवस्था. वस्तू कशी आहे तर वस्तूच मुळात त्रितयात्मक आहे. उत्पाद व्यय आणि द्रव्य रूप आहे. आणि 3 वेळेला नाही, 3 समय नाही, एकच समय आणि एकच अवस्था ही आम्हाला या 3 दृष्टिकोनातून अशा तऱ्हेने 3 रूप दिसते. पण आम्हाला पाहायचं आहे ते एकपणा पाहायचा आहे, एक पर्याय पाहायची आहे आणि एक समय पाहायचा आहे. अशा तऱ्हेने त्रेधा जिनेंद्र वचः अमृतम. जिनेंद्र वचन कसं आहे तर अमृताप्रमाणे आहे. आणि अमृत एकदा जर जीवनामध्ये आम्ही प्राशन केलं तर आम्हाला खाऱ्या पाण्याची महती, खारे पाणी कोणतं, विषय भोगाची सामग्री, जीवनामध्ये पद प्रतिष्ठा याची महती जी आमच्या जीवनात आहे ही महती आमच्या जीवनात अजिबात उरणार नाही. कोणतंही मोठं पद असलं तरीही शेवटी त्या पदाचा काय द्यावा लागतो, अंती राजीनामा द्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी हे असं अमृत आम्हाला आचार्यांनी दिलेलं आहे की हे अमृत जर आम्ही एकदा आमच्या हृदयामध्ये आम्ही धारण केलं, पित्वा पयशिकर द्युतिदुग्ध सिंधो क्षारम जलम जलनिधे रसितुं कैच्छेत. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला खाऱ्या पाण्याची चव माहिती आहे, त्यांनी कधी गोड पाणी पिलंच नाही, त्याला तेच पाणी चांगलं वाटतं. पण एकदा का गोड पाणी त्याच्या पिण्यात आलं तर त्याला खारं पाणी काय आणि गोड पाणी काय हे कळतं. त्याप्रमाणे जर आम्हाला हे जिनेंद्र भगवानांनी सांगितलेलं अमृत जर आम्हाला धारण करता आलं आणि या अमृताची जर गोडी आमच्या जीवनामध्ये आम्ही चाखली तर या इंद्रिय विषयांची गोडी आमच्या जीवनातून हटून जाणार आहे. जब निज आत्म अनुभव आवे और कछु न सुहाए. पंडित दौलतरामजीच आय थिंक भजन आहे हे. जेव्हा व्यक्तीला आत्म्याचा अनुभव येतो त्यानंतर और कछु न सुहाए, काहीही त्याला आवडत नाही. अक्ष विषय निरस हो जात. जे इंद्रियांचे विषय आहे ते त्याच्यासाठी फिके वाटतात, कारण अमृताची चव आता त्यांनी घेतलेली आहे आणि हे सगळे विषय हे कशाय क्षणभंगूर आहे, विनाशिक आहे. कर्म परवशे सांते दुःखेरंतरितोदये, पाप बीजे सुखे नास्ता श्रद्धाना कांक्षणा स्मृता. अशा तऱ्हेने ही आकांक्षा जीवनात जी आहे की इंद्रियांचे विषय आणि जितके विषय मिळतील तितकं आम्ही सुखी आहो, अशी जी भ्रांत कल्पना ही जिनेंद्र भगवंतांचं जेव्हा अमृतमयी वचन आमच्या कानावर पडतं, आणि कानावर नुसतं नाही, कानावर पडून हृदयाचे कान करून जेव्हा आम्ही ते ऐकतो, ऐकल्यानंतर धारण करतो आणि अंगीकार करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये हा धर्म आमच्यासाठी खरोखर श्रेयस्कारी
अशा तऱ्हेचा असणार आहे. असा हा दुसरा श्लोक यांनी सांगितलेला आहे. अर्थ पाहू आपण. एक मिनिट. नरकादी गतीमध्ये पडत असलेल्या प्राण्यांचा जो उद्धार करतो, कुगती पथक क्लेशाद्यसो, त्याला धर्म असे नाव आहे. किंवा धर्माची व्याख्या करताना समंतभद्र आचार्यांनी यहा धरती उत्तमे सुखे सधर्म अशा प्रकारचं प्रतिपादन केलं. हा धर्म उत्तम, क्षमा, मार्दव आदी 10 प्रकारचा आहे किंवा चारित्र स्वरूपाचा आहे. स्वर्ग, चक्रवर्तीत्व, तीर्थंकरपणा इत्यादी लोकश्रेष्ठ पदांची प्राप्ती करून देतो म्हणून हा प्रशंसनीय आहे. ज्याच्या धर्मात जीवनात धर्म उतरला त्यापासून खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाची सुरुवात आहे. धर्म नसेल तर त्याचं जीवन निरर्थक आहे, शून्य आहे. आणि सगळे हे उत्कृष्ट पद आहे हे एक धर्माशिवाय जीवनात प्राप्त होणार नाही. कुगती, मिथ्यात्व, क्रोध, लोभादी विकार, अनेक प्रकारची दुःख यांच्यापासून हा प्राण्यांची सुटका करत असतो. या धर्माचा, जैन धर्माचा सर्वत्र जय हो, याला माझा नमस्कार असो. यानंतर जिनेंद्र ज्या वचनाला नमस्कार असो, जिनेंद्रांच्या वचनाला पण नमस्कार आहे. जिनेंद्राचं वचन हे अमृताप्रमाणे आहे. जसे प्राण्यांची शारीरिक दुःख नाहीशी करून त्यांची शरीर पुष्ट करतात, त्याप्रमाणे नरकादी महादुःखांनी दुःखित झालेल्या जीवांचीही दुःखे दूर करून त्यांना हे जिन वचनामृत सुखी करतं. यास्तव याला अमृताची उपमा दिली आहे. या जिनेश्वरांच्या वचनांनी गणधर देवांनी पूर्वापर विरोध येणार नाही अशा रीतीने रचना केली आहे. हे जिनेंद्राचं वचन द्रव्यार्थिक नयाला गौण करून पर्यायार्थिक नयाला मुख्यता देऊन 11 अंग, 14 पूर्व आणि अंग बाह्य यांचे स्पष्टपणे भिन्न भिन्न प्रकाराने वर्णन करते. किंवा उत्पाद वे द्रव्य या 3 स्वरूपांचं वर्णन करते. अशा उत्तम गुणांनी अलंकृत झालेले हे वचन संसारापासून आमचं संरक्षण करणारे आहे. अशा प्रकारे या श्लोकामध्ये ग्रंथकारांनी कशाची स्तुती केलेली आहे तर दिव्यध्वनीची स्तुती केलेली आहे आणि धर्माची स्तुती केलेली आहे. आम्हाला आमच्या धर्माबद्दल सार्थ अभिमान अंतरंगामध्ये असला पाहिजे आणि आमचा धर्म आमच्या जीवनात निरंतर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहायला पाहिजे, ही मनोमन भावना आमच्या जीवनात आम्हाला निरंतर करायची आहे. इथे आपण थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.